एसआयटी चौकशीनंतर खरातचा मुलगा बेपत्ता. तपास यंत्रणांची परवानगी न घेता शहरातून गायब. खरातची पत्नीही गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार. शरद पवार आज दिल्ली दौऱ्यावर. सोमवारी पवार राज्यसभा सदस्यत्वाची घेणार शपथ. समरजित घाटगे लवकरच भाजपात. पश्चिम महाराष्ट्रात भाजपाची मोर्चे बांधणी सुरू. ठाकरेंनी काँग्रेसला वाटेला लावलं. बारामती पोटनिवडणुकीत ठाकरे पवारांच्या पाठीशी. सुनेत्रा पवार यांना उद्धव ठाकरेंनी समर्थन दिल्याची सूत्रांची माहिती. काँग्रेस पोटनिवडणूक लढवण्यावर ठाम. बारामती आणि राहुरीसाठी काँग्रेस उमेदवारांची घोषणा लवकरच. नाशकात आणखी एक वासनाकांड. उद्योजकांकडून 100 महिलांचं शोषण झाल्याचा आरोप. संशयित आरोपी रवींद्र एरंडे पोलिसांच्या ताब्यात. नयन पद्मसागरनं मुंबईतून निघून जावं. जैन मुनी विरोधात समाजातूनच संताप. सातारा जिल्हा परिषदेवर भाजपची एक हाती सत्ता. भाजपच्या दोघांसह राष्ट्रवादीच्या फुटीरांची सभापतीपदी वर्णी. साताऱ्यात फुटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा भाजपाला इशारा. सुरुवात त्यांनी केली, शेवट आम्ही करणार असा इशारा. एल्फिन्स्टन पुलाच्या ब्लॉकमुळे प्रवाशांचा खोळंबा. मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम. दादर रेल्वे स्थानकापर्यंतच लोकल सुरू. मेगा ब्लॉकमुळेही अनेक लोकल रद्द. अनेक दिवस रखडलेली मेट्रो अखेर धावणार. 5 स्थानकांची मेट्रो सोमवारपासून होणार सुरू. आरटीईची सोमवारी ऑनलाईन सोडत. राज्यात आरटीईसाठी 3,90,000 अर्ज. शाळानिहाय लाभार्थी विद्यार्थ्यांची यादी जाहीर होणार. चांदवड तालुक्याला पावसानं झोडपलं. काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे भिजला. पंचनामे करून भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. ट्रम्प यांनी घेतला युद्धाचा धसका. अचानक प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात केलं भरती. वृत्तसंस्थांची माहिती. अमेरिकेच्या मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता. अमेरिकेच्या अटॉर्नी जनरलच्या उचल मागणीनंतर मोठ्या फेरबदलाची शक्यता. सूत्रांची माहिती. डोनाल्ड ट्रम्प चौताळले. इराणला दिला मोठा इशारा. होर्मुझची नाकेबंदी उठवा, नाहीतर 48 तासात मोठा हल्ला. इराण युद्धाचा फटका. पाकिस्तानी मंत्र्यांचं 6 महिन्यांचं वेतन थांबवलं. इंधनाचे दरही गगनाला भिडल्यानं पाकिस्तान हवालदिल. आम्ही इस्लामाबादला जाण्यास कधीही नकार दिला नाही. पाकिस्तानच्या मध्यस्थीवर इराणचं मोठं विधान. युद्धादरम्यान पैसे कमावण्यात गुंतले ट्रम्प पुत्र. ड्रोन तयार करणाऱ्या कंपनीशी साधलं संधान. समाज माध्यमांवर चर्चा आणि टीकेची झोड. अटीतटीच्या सामन्यात राजस्थानची सरशी. अवघ्या 6 धावांनी गुजरातवर मिळवला विजय. आयपीएल मध्ये आज डबल हेडर. पहिल्या सामन्यात हैदराबाद लखनौ तर दुसऱ्या सामन्यात बंगळुरू चेन्नई भिडणार.